गद्दार आमदाराचा निषेध, नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये निघाली रॅली. शहीद स्मारकाच्या खोट्या श्रेयावरून संघर्ष, युवा संघटनेचा आक्रमक विरोध. आज 6 ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी 2 वाजता तहसीलदार ठाणेदार यांना निवेदन देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसर यांनी नांदगाव खंडेश्वर येथील शहीद विकास उईके यांच्या स्मारकाकरिता जागेचा विषय आपण मार्गी लावल्याचा खोटा प्रचार करून जनतेची फसवणूक केली असा आरोप संघर्ष, युवा संघटनेने करत जोरदार निषेध नोंदवला आहे आणि नांदगाव खंडेश्वर शहरातून रॅली काढून आमदार प्रताप अडसर यांना जाहीर निषेध केला. शहीद विकास उईके यांच्या स्मारकाकरिता जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आल्याबद्दल आमदार प्रताप अडसर यांच्या आभाराचे फलक लावून नांदगाव खंडेश्वर शहरात ठिकठिकाणी लावून आमदार अडसर यांनी स्वतः याकरता कोणताही प्रयत्न न करता फुकटचे श्रेय घेतल्याने संघर्ष, युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे संघटनेने नांदगाव खंडेश्वर शहरातून निषेध रॅली काढून आमदार प्रताप अडसर यांचा जाहीर निषेध केला आणि त्यानंतर तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देऊन आमदार प्रताप अडसर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर फसवणूक व जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला असून शहीदांच्या स्मृतीशी संबंधित विषयावर राजकीय स्वार्थासाठी खोटा प्रचार करणे अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यावेळी संघटनेने गद्दार आमदार असे मोठमोठे पोस्टर शहरात लावून आमदार अडसर यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावेळी संघर्ष, युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदारांच्या खोट्या प्रचाराविरोधात घोषणा देत जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न केला. शहीदांच्या स्मृतीचा अवमान करणाऱ्या कोणत्याही राजकीय व्यक्तीचा निषेध करणे हे आपले कर्तव्य आहे. सत्य समोर आणण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करत असून लवकरच या प्रकरणी ठोस कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे असल्याचे यावेळी संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. विदर्भ टुडे न्यूजसाठी नांदगाव खंडेश्वरहून अथर खान यांचा रिपोर्ट. उरी हल्ल्यामध्ये आमच्या गावाचा सुपुत्र विकास उईके शहीद झाला होता. तो शहीद झाल्यानंतर त्याच्यासाठी त्याचं नाव कुठेतरी जिवंत राहावं म्हणून संघर्ष, युवा संघटनेच्या बाबतीत अनेक उपक्रम आम्ही त्याच्यासाठी घेतले आणि त्याच्या नावानं कुठेतरी एक चांगला ठिकाण असावं, व्यायामशाळा असा टाईप काही असावं म्हणून आम्ही 3 दिवस स्मशानभूमीमध्ये 15 ऑगस्टला उपोषण करून 3 दिवस उपोषण करून ह्या जागेची 1 एकर जागेची आम्ही मागितली शासनाला. ते उपोषण सुटल्यानंतर जागा मंजुरी झाली पण अद्यापही 2016 पासून त्या गोष्टीला काही निकाल लागलेला नाही. आता असा निकाल लागला नसताना आमचे जे आमदार आहे त्या आमदार साहेबांनी मागं 5-6 महिन्याआधी नांदगाव खंडेश्वर मध्ये बॅनरबाजी केलेली आहे की शहीद विकास जागेचा मार्ग मोकळा लागला. मॅडम, हे फक्त जे चालू आहे आमदार साहेबांचा आमच्या इच्छा हा फक्त जनतेचा दिशाभूल करण्याचा आणि लोकांचे जनतेचे मत घेऊन त्यांचा दिशाभूल करण्याचा मार्ग चालू आहे आमदार साहेबांचा. एका शहीदाचा वापर आपल्या राजकारणासाठी करणं हे फार चुकीचं आहे मॅडम. म्हणून आमची तुम्हाला अशी मागणी आहे की यांच्यावर आपल्या भांडवली कलमानुसार गुन्हे दाखल करावे. आपले आमदार आहेत प्रतापदादा अडसर आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे. हा झाला एक प्रश्न. दुसरा प्रस्ताव आहे मॅडम असा की आपल्या इथं हा प्रस्ताव देऊन 18 सप्टेंबर 2016 मध्ये शहीद झाला आणि हा प्रस्ताव तुमच्या इथं आला 18 मध्ये, 17 ऑगस्ट 18 मध्ये, पण अद्यापही याची काही इथं फाईल पडली असून याच्यावर काही निकाल लागलेला नाही, काही झालेलं नाही. तर याच्यावर थोडी चौकशी करून घ्या.